निवडे साळवन सकल मराठा समाज आणि ग्रामस्थ यांच्या वतीने जंतर मंतर नवी दिल्ली येथे आंदोलनकर्त्यावर झालेल्या कथित लाटे हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन हे तहसीलदार गगनबावडा कार्यालय यांना देण्यात आले। या निवेदनाच्या आधारे 6 मागण्या या महाराष्ट्र शासनाच्या मार्फत भारत सरकारकडे पाठवाव्यात अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। न्यूज ग्रेट महाराष्ट्र आंदोलन चालू आहे, पेपरफुटी किंवा ज्या शैक्षणिक धोरणामध्ये बदल केला आहे। आज महाराष्ट्र राज्याच्या मराठी समाजाच्या इतिहासाचा नकाशाही या धर्मेंद्र प्रधानांनी बदलला। याचाही निषेध इथे व्यक्त करणं फार महत्त्वाचं आहे, कारण आज आम्ही ज्या राज्याच्या विचारसरणीवर आहे राजशासनाच्या राज्याला इतिहास पुसण्याचं काम या नपुसंक सरकारनं केलेलं आहे। त्याचबरोबर आज विद्यार्थ्यांच्यावर हल्ले झाले। जर का लाठीचार्ज असेल तर कमरेच्या खाली लाठीचार्ज करण्याचा आदेश असताना यांनी विद्यार्थ्यांची कपडे फाटेपर्यंत डोके फुटेपर्यंत यांच्या हल्ले करून विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलेला आहे। आणि जर का आंदोलन एखादा यांच्या हाताबाहेर गेलं तर यांची एक यंत्रणा सक्रिय होती की हे आंदोलनाला पाकिस्तानमधून पतपुरवठा केला असेल, हे आंदोलन ह्यांनी मॅनेज केलं असेल, हे आंदोलन ह्या पक्षाने केलं असेल। विद्यार्थी हा कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा नसतो। विद्यार्थी हा विद्यार्थी असतो। डॉक्टर अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या हातात देशाचं भविष्य सुरक्षित आहे। त्याच विद्यार्थ्यांच्या आज भविष्यावर हल्ला होत असेल तर देशाचं भविष्य काय असेल हे सांगण्याची गरज नाही, कारण की विद्यार्थी संपवायचं एका बाजूला चालू आहे। त्याचबरोबर एका बाजूला पेपर फुटला तर पेपर नवीन घेतला जातो, पण खासदार फुटला परत निवडणुका घेतला जात नाही। तर का तर त्यांना बहुमताची आवश्यकता आहे, म्हणून खासदार निवडणुका घेतला जातात। या देशाच्या संविधानावर हल्ला करायचा आहे। या देशाचे संविधान बदलासाठी जे काय त्यांनी जी पावलं उचललं ह्याला रोखायचं काम या जयंतीने केलेलं आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपण आज पाठिंबा देणं गरज आहे। आज माझा मुलगा शिक्षणासाठी या क्षेत्रात येणार आहे, तर आमच्या विद्यार्थ्यांचं, आमच्या मुलांचं भविष्य जर घडवायचं असेल तर आज आपण सगळ्यांनी याचा निषेध व्यक्त करणं फार गरजेचं आहे। आधीचं तसंच आपण जर बघायला गेलो तर त्या आंदोलनाला आंदोलन करत असताना विविध पक्षांनी, विविध संघटनांनी पाठिंबा दिला, तर हे आंदोलन मोडून काढणारे सत्ताधारी पक्षही आंदोलनाच्या तयारीचं आंदोलन करत आहे। तर आंदोलन ते कुणाविरुद्ध करत आहे हे विचारण्याची आज गरज आहे। आंदोलन ते आपल्या सरकारच्या विरोधात करतायत की आंदोलन करण्याच्या विरोधात आंदोलन करत आहे हे त्यांनाच माहीत नाही। फक्त लोकांना मिसगाईड करण्याचं काम चालू आहे, आंदोलन फोडण्याचं काम चालू आहे। फक्त याला कोणीही बळी न पडता आपली एकजूट दाखवून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणं हा फार महत्त्वाचा आहे। कारण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ह्या लाठी हल्ल्यासाठी नीट परिषदेसाठी आहेच आहे, पण महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचा कलंक या धर्मेंद्र प्रधानने केलेला आहे। त्याबद्दल याचा निषेध व्यक्त करतो मी मराठा समाजाच्या वतीनं, कारण की आमच्या मराठा समाजाचा अस्मिता, आमच्या मराठा समाजाच्या साम्राज्याच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या पुसण्याचं काम येण्यासाठी केलेलं आहे। त्याबद्दल त्या धर्मेंद्र प्रधानचा निषेध व्यक्त करतो मी थांबतो। जय जय महाराज। धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्राचा इतिहास कलंकित केला आहे असे म्हणत आंदोलकांनी ज्या 6 मागण्या होत्या त्या आपल्या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदाराने महाराष्ट्र शासनामार्फत भारत सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती केली। त्यामध्ये पहिली मागणी होती, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटी परीक्षा प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि पेपर फुटी घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। 2. जंतर मंतर येथे झालेल्या कथित लाठी हल्ल्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी। 3. घटनेत जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। शांततापूर्व आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात। नीट पेपर फुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत निपक्ष चौकशी करावी। अशा 6 मागण्या या निवडे साळवन या ग्रामस्थ सकल मराठा समाजांनी तहसीलदारांच्या माध्यमातून केलेल्या आहेत। दरम्यान या आंदोलनाला छाया प्रकाश देसाई, विलास पाटील, संभाराजी पाटणकर, भगवान पाटील सर, अमर कांबळे, प्रकाश देसाई, सतीश कांबळे, बंकट धोडगे, अक्षय मांडुककर, महादेव पडवळ, सहदेव कांबळे, शिवाजी राऊत, बाजीराव उर्फ दत्तात्रय, सोमाजी पाटील, विनायक सनगर, प्रकाश पाटील शेनवडे, अशोक श्रावस्ती, दीपक पाटील, DB भोसले, शहाजी पाटील आदी उपस्थित होते। सत्याचा आवाज, जनतेची ताकद। न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।